नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे कथालेखन बघणार आहोत. कथालेखन म्हणजेच काय तर स्टोरी रायटिंग. आता आपल्याकडे मुद्दे आहेत. मुद्दे म्हणजेच काय तर पॉईंट दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला ही स्टोरी कंप्लीट करायची आहे. गरीब शेतकरी म्हणजे जो शेतकरी गरीब आहे तो. कोरडवाहू जमीन म्हणजे जिथे पाणीच नाही आहे अशा ठिकाणची जमीन. कठोर परिश्रम, खूप मेहनत, शेतात नवीन पराक्रम. तो त्याच्या शेतामध्ये एक नवीन एक्सपेरिमेंट करतो. यशस्वी, त्याचा जो एक्सपेरिमेंट असतो तो यशस्वी होतो म्हणजे सक्सेसफुल होतो. आनंद, त्याला खूप खुशी मिळते. इतरांना मार्गदर्शन, मग त्याला आलेला अनुभव दुसऱ्यांना सांगून दुसऱ्यांना पण तो काय करतो तर मोटिवेट करतो किंवा हेल्प करतो. तात्पर्य, मोरल ऑफ द स्टोरी सांगायची आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला स्टोरीला नाव द्यायचं आहे. तर मी इथे स्टोरीला नाव दिलेलं आहे गरीब शेतकरी. तुम्ही तुमच्या मनाने हे नाव दुसरं पण देऊ शकता. आता स्टोरी लिहायला सुरुवात करायची आहे. पॅरा करून, एका खेड्यात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. म्हणजे एक खेडं होतं, एक विलेज होतं आणि तिथे रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशीच जमीन होती आणि त्याच्याकडे जी जमीन होती ती सुद्धा खूप कमी होती आणि ती सुद्धा कोरडवाहू होती. कोरडवाहू म्हणजेच काय, जिथे पाणीच नाहीये अशा ठिकाणची जमीन. पाऊस वेळेवर पडला नाही की त्याचे पीक वाया जाई आणि अशा ठिकाणची जी शेती असते ही पावसाच्या पाण्यावरतीच घेतली जाते. आणि जर पाऊसच नाही वेळेवर पडला, तो तर बरोबर हंगामानुसार त्याचं पीक पेरायचं, पण पाऊस नाही पडला तर त्याचं जे पीक आहे ते वाया जायचं, बियाणं वाया जायचं. त्यामुळे घर चालवणेही कठीण होत असे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला घर चालवणं सुद्धा कठीण व्हायचं. का? कारण त्याचं जे घर आहे हे फक्त शेतीच्याच याच्यावरती चालत होतं. पण रामू कधीही निराश होत नसे, पण तो कधीच नाराज नाही व्हायचा. तो नेहमी मनाशी म्हणायचा, परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि तो स्वतःला समजवायचा की जर मी मेहनतच केली नाही तर मला फळ कुठून मिळेल. त्यामुळे रोज पहाटे उठून तो शेतात जाऊन खूप मेहनत करू लागला आणि तो रोज सकाळी लवकर उठायचा आणि त्याचं जे शेत आहे त्याच्यामध्ये जायचा आणि खूप मेहनत करायचा. त्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी छोटे तळे बांधले. मग तो काय करतो तर आता पावसाचं पाणी असंच हे केलं तर ते जमिनीमध्ये मुरून जाणार. मग तो काय करतो तर छोटा एक पॉन्ड किंवा तालाब बांधतो आणि त्याच्यामध्ये ते पाणी साठवतो. कंपोस्ट खत तयार करतो आणि खत पण तयार करतो आणि नवीन शेती पद्धती शिकून त्या आपल्या शेतात वापरल्या. मग तो काय करतो, शेतीच्या ज्या नवीन पद्धती आहेत तो शिकतो आणि आपल्या शेतामध्ये त्याचं एक्सपेरिमेंट करतो. सुरुवातीला लोक त्याची टवाळी करत होते. म्हणजे स्टार्टिंगला जी लोक होती बघत होती ती त्याची काय करायची, टिंगल टवाळी, म्हणजे त्याला चिडवत होते. पण रामू खचला नाही. पण रामूने हार मानली का? नाही. काही महिन्यांनी त्याच्या शेतात हिरवेगार पीक डोलू लागले आणि थोड्या महिन्यांनी काय झालं तर त्याच्या शेतामध्ये जो त्याने एक्सपेरिमेंट केला होता तो सक्सेस झाला आणि सुंदर अशी हिरवीगार पिकं डोलायला लागली. इतर शेतकऱ्यांनी जिथे हार मानली होती तिथे रामूने यश मिळवले आणि बाकीचे जे शेतकरी होते ते बोलले की या जमिनीवर आपण उत्पन्नच घेऊ शकत नाही, म्हणून ते हार मानून सोडून गेले होते. पण रामूने तिथं काय केलं तर स्वतःच्या मेहनतीवरती यश म्हणजे सक्सेस मिळवलं होतं. गावकऱ्यांनी त्याच्या कष्टाचे कौतुक केले. मग त्यामुळे सगळेजण त्याला ॲप्रिशिएट करायला लागले. रामू केवळ यशस्वी शेतकरी झाला नाही तर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करू लागला. आता फक्त याने स्वतःच्याच फायद्याचा विचार केला का रामूने? तर नाही. तो तर सक्सेसफुल फार्मर बनलाच, पण इतरांना सुद्धा बनवण्यासाठी तो काय करायला लागला, त्यांची हेल्प करायला लागला. कष्ट, चिकाटी आणि नवीन प्रयोग केल्याशिवाय यश मिळत नाही हे तो प्रत्येकाला सांगू लागला. मग तो काय म्हणायला लागला, दुसरे जे शेतकरी आहेत त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना हेल्प करण्यासाठी तो काय म्हणायला लागला, कष्ट म्हणजे तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे. चिकाटी म्हणजेच काय तर एखादं काम जर तुम्ही करत आहात तर ते पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते काम सोडायचं नाही. आणि नवीन प्रयोग म्हणजे तुम्हाला नवीन एक्सपेरिमेंट केल्याशिवाय सक्सेस मिळणारच नाही. जर समजा एखाद्या गोष्टीतून तुम्हाला सक्सेस नाही मिळत तर तुम्ही ती पद्धत सोडून किंवा तुमची जी मेथड आहे ती चेंज करून त्याच्यातून तुम्हाला यश मिळवण्यासाठी दुसरे एक्सपेरिमेंट करणं किंवा दुसरा प्रयोग करणं गरजेचं आहे, हे प्रत्येकाला सांगायला लागला. आता तात्पर्य काय, मोरल ऑफ द स्टोरी याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं तर चिकाटी, परिश्रम आणि योग्य विचारसरणी यांच्या जोरावर अशक्य वाटणारे कार्यही शक्य होते. म्हणजे चिकाटी, एखाद्या गोष्टीवरती खूप म्हणजे जोपर्यंत ती भेटत नाही तोपर्यंत जर प्रयत्न केलं
परिश्रम, खूप कष्ट केलं आणि योग्य विचारसरणी जर चांगली मेंटॅलिटी जर तुमची असेल, तर तुम्ही याच्या जोरावरती अशक्य म्हणजे काय, ज्या इम्पॉसिबल गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही पॉसिबल करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी लिहायची आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल, पसंत आली असेल. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.